राज्यातील अतिवृष्टी संदर्भामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतीये। मंत्रिमंडळ बैठकीला ओला दुष्काळ जाहीर होईल अशी अपेक्षा होती, मात्र जे काही नुकसान झाले त्याबाबत सर्व पद्धतीने मदत करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत कोणतेही स्पष्ट भाष्य केले नाहीये। दरम्यान गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 8 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झालेले आहेत अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय। पावत फडणवीसांनी काय म्हटलेलं आहे की ओला दुष्काळ काय, या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ। सर, ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी आता होऊ लागलेली आहे, तर आज या संदर्भात बैठकीमध्ये काही चर्चा झाली? बैठकीमध्ये या संदर्भामध्ये आता चर्चा झाली। या संदर्भात सुद्धा वरिष्ठ आमचे म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हे या संदर्भामध्ये आता चर्चा करताय। आणि योग्य तो निर्णय निश्चितपणाने ते घेतील। आतापर्यंत जवळपास 34 ते 36 लाख हेक्टर शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि पंचनामे करून काय देणार? निवडणुकीच्या पूर्वीचा जी.आर. नुसार देणार की नव्यानं जी.आर. काढून हात आकडता घेऊन करणार? हा आता आम्ही बघतो आहोत। त्याचे पंचनामे करायचे आदेश जरी दिले असले तरी ही मदत तातडीनं देण्याची आवश्यकता आहे आणि हेक्टरी 50,000 रुपये, कारण काहीच पीक शिल्लक राहिलं नाही। याने 1 रुपये पीक विम्याचा सोंग केला, तो कॅन्सल करून टाकला, तो रद्द केला, शेतकऱ्यांना पैसे भरायला लागले। त्यातले जे ट्रिगर आहेत त्यानुसार तर ते पीक विम्याच्या कक्षेत आता येतच नाही। अतिवृष्टी म्हणजे कशात येते, मग शेतकऱ्याला काय मिळणार? दुष्काळ म्हणजे काय, त्याचा निकष काय पाहूयात। ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दप्तरात कोणत्याही प्रकारची नियमावली नाही। ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी किंवा सलग मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होतं आणि यात पिकं पाण्याखाली जातात, पिकांची मुळं कुजतात, जमिनीची साठवण आणि घरं उद्ध्वस्त होतात। हा दुष्काळ पावसाच्या अतिरेकामुळे येत असतो। पिकांचं नुकसान 33% किंवा त्यापेक्षा अधिक असतं। पावसाचं प्रमाण त्या तालुक्यात गावामध्ये 24 तासात किंवा अल्पावधीमध्ये खूप जास्त पाऊस झाला आहे का? महसूल विभाग, कृषी विभाग व स्थानिक प्रशासन पंचनामे करून याबाबत अहवाल सादर करतात। शेतीशिवाय घर, जनावरं, रस्ते, पाणीपुरवठा यावर झालेला परिणामही तपासला जातो। या अहवालांच्या आधारे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, राज्य सरकारकडून ओला दुष्काळ घोषित केला जातो।